याचं म्हणणं पण खरंच आहे. यालाच का मला पण लुडो खेळायला खूप आवडते आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागेल. मग उन्हाळ्यात रिकामं बसण्यापेक्षा लुडो खेळायला मजाच खूप येते. हो ना? कोणाकोणाला लुडो खेळायला आवडते मला नक्कीच सांगाल कमेंटमध्ये. तर मी आता बनवत आहे लुडो प्लेट. तर बघा, लुडो प्लेट बनवण्यासाठी मी 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर पेपर घेतलेला आहे बघा. आणि यावरती लुडो प्लेटवर जसे बॉक्स असते तसे मी या पेपरवर टाकलेले आहेत. 15 लाईन्स फाडलेल्या आहेत आणि यावरती अशा प्रकारचं मेजर घेऊन असे बॉक्स तयार केलेले आहे बघा. आणि एक कार्डबोर्ड घेतलेला आहे, तो पण 30 सेंटीमीटरचा स्क्वेअर घेतलेला आहे. आणि आपल्याला या कार्डबोर्डला चिपकवायचा आहे तो पेपर, म्हणून मी असा थिकवाला कार्डबोर्ड घेतलेला आहे. लुडो हा आधीपासूनच माझा आवडता खेळ आहे. मला पण लुडो खेळायला खूपच आवडते. बघा, मग आता स्वतःच बनवत आहो लुडो, मग रोज रोजच खेळणार, किती मज्जा येईल ना. वॉव! हे बघा, मी आता याला चिपकवत आहे या कार्डबोर्डवरती. ग्लूच्या मदतीने याला आपण चिपकवूया. हे बॉक्स ड्रॉ करायला मला खूप वेळ लागला होता. आणि जर तुम्हाला कसं ड्रॉ करायचं आहे याचा व्हिडिओ तुम्ही जर मला कमेंटमध्ये विचारलं तर मी याचासुद्धा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी अपलोड करेल. पण सध्या मला आता कोणाचे कमेंट्स नाही येऊन राहिले आहे, सबस्क्रायबर्स नाही वाढत आहे. प्लीज मला हेल्प करा सबस्क्रायबर वाढवण्यासाठी. कमेंट करत राहा, म्हणजे मला पण वाटेल की माझे ऑडियन्स, माझी यूट्यूब फॅमिली काहीतरी रिस्पॉन्स देऊन राहिली म्हणून. तर मग आता चला आपण याला चिपकवूया. मी घेतलेला आहे हा ग्लू. तुम्ही कोणताही ग्लू घेऊन त्याला चिपकवू शकता. फोनमध्ये रोबोटसोबत खेळण्यात आणि प्रत्यक्षात आपल्या मित्रमैत्रिणींसोबत लुडो खेळण्यात खूपच फरक असतो. होय ना? कोणाकोणाला फरक वाटतो यामध्ये. रोबोट नेहमी चिटिंग करतो असं मला नेहमीच वाटायचं. म्हणून मी कधी पण माझ्या मैत्रिणींसोबत लुडो खेळायची. तर फ्रेंड्स, काही दिवसांनी मी लिपन आर्टचे पण व्हिडिओज अपलोड करणार आहे. तर तुम्ही नक्कीच बघाल अशी मला आशाच आहे. आता याला आपण कलर करणार आहोत. रेड कलरनी, नंतर ग्रीन, ब्ल्यू, येलो. तर मग आता आपण कलर करूया. चला, मी अगोदर रेड कलर घेणार आहे कलर करण्यासाठी. बघा,
मी हे लुडोचा क्यूब बनवण्यासाठी एक क्यूब शेपचा एक वुडन क्यूब घेतलेला आहे. माझ्या घरी पडून होता, माहिती नाही कशाचा आहे तर. आणि त्यावर मी ब्ल्यू मार्करनी 1 पासून 6 पर्यंत डॉट्स काढलेले आहे. आणि आता या प्लेटवरती सुद्धा मी 4-4 डॉट काढत आहे. बघा, येलो कलरच्या स्केच पेननी मी यावर 4 डॉट्स काढत आहे. म्हणजे आपल्याला समजेल की आपण आपले गोटी कुठे ठेवायची. आता ग्रीन स्केच पेननं पण मी तसंच करत आहे. बघा, 4 डॉट्स काढत आहे. नंतर ब्ल्यू पण 4 डॉट्स काढत आहे. हे एकदम रिअल लुडो प्लेट तर वाटणार नाही, पण आपल्याला खेळण्यासाठी ही पण चालेल, कारण तो लुडो हा माझा आवडता खेळ आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब कराल. आणि तुम्हाला जर लुडो आवडत असेल आणि तुमच्या मैत्रिणींना पण आवडत असेल किंवा मित्रांना आवडत असेल तर त्यांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही पण ही प्लेट बनवून घरीच लुडो खेळा आणि उन्हाळ्यामध्ये लुडो खेळण्याचा मजा घ्या. धन्यवाद.